नमस्कार. आजच्या या करंट अफेअर्स म्हणजेच चालू घडामोडींच्या विशेष विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. दिवसभरातल्या घडामोडींचा ढिगारा उपसण्यापेक्षा अगदी मोजक्या आणि अचूक मुद्द्यांवरून आज आपण जगाचा वेध घेणार आहोत. वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. आजचा आपला फोकस अगदी क्लिअर आहे. राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि सुरक्षा, जागतिक भूगोल आणि शेवटी आरोग्य अशा 5 महत्त्वाच्या विभागांमधून आपण आजच्या बातम्यांचं विश्लेषण करणार आहोत. आणि हो, हे सगळं नीट ऐका बरं का, कारण शेवटी तुमच्यासाठी एक छोटीशी सराव चाचणीही असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया पॉलिटी म्हणजेच राज्यव्यवस्थेने. सध्या मध्य प्रदेशातील एका ऐतिहासिक वास्तूबाबतच्या कायदेशीर घडामोडींनी संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलंय. इतिहास आणि कायदा एकमेकांसमोर उभे राहिले की काय होतं हे या प्रकरणावरून अगदी स्पष्ट दिसतंय. मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यातली ही वास्तू हिंदू सरस्वती मंदिर आहे की इस्लामिक मशीद, यावर दोन्ही बाजूंचे दावे आहेत. आणि याच दाव्यांमुळे आता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच ASI कडून या जागेची अधिकृत तपासणी सुरू झालीय. आता याची कायदेशीर बाजू पूर्णपणे निष्पक्षपणे समजून घेण्यासाठी आपल्याला 1991च्या कायद्याकडे वळावं लागेल. प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट असं या कायद्याचं नाव आहे. 15 ऑगस्ट 1947ला देशातल्या प्रार्थनास्थळांचं जे धार्मिक स्वरूप होतं ते तसंच कायम ठेवण्यासाठी हा कायदा करण्यात आला होता. आणि हा पण इथे खूप महत्त्वाचा आहे. या कायद्यात एक विशिष्ट कायदेशीर सूटही दिली आहे. या सुटीनुसार संरक्षित प्राचीन स्मारकांचा अभ्यास करून त्यांचं मूळ स्वरूप काय होतं हे ठरवण्याची परवानगी ASIला मिळते. आणि नेमकी हीच कायदेशीर तरतूद सध्याच्या या वादात वापरली जात आहे. देशांतर्गत राजकारणावरून आता थेट जागतिक अर्थव्यवस्थेकडे वळूया. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेत म्हणजेच फेडरल रिझर्व्हमध्ये नेतृत्वाचे बदल झाले की त्याचे पडसाद जगभरात कसे उमटतात ते पाहणं खरंच खूप रंजक आहे. फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष त्यांच्या हॉकिश म्हणजेच आक्रमक धोरणासाठी ओळखले जातात. आता या हॉकिश धोरण म्हणजे नेमकं काय, तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कर्ज घेणं महाग करून बाजारातल्या महागाईवर अत्यंत कडक नियंत्रण ठेवणं. याच्या अगदी उलट असतं ते डोएश म्हणजेच मवाळ धोरण. यात महागाई वाढण्याची शक्यता असली तरी चालते, पण व्यवसाय विस्तार आणि रोजगाराला चालना देण्यासाठी व्याजदर कमी ठेवण्यावर यात भर दिला जातो. आता अर्थशास्त्रातला एक खूप सोपा पण अत्यंत महत्त्वाचा नियम समजून घेऊया. जेव्हा बाजारातले गुंतवणूकदार सरकारी बॉन्ड्स खरेदी करण्यासाठी एकच गर्दी करतात, तेव्हा स्वाभाविकपणे त्या बॉन्ड्सची किंमत वाढते. पण गंमत अशी आहे की किंमत वाढली की त्यावरील परताव्याची टक्केवारी, ज्याला आपण यील्ड म्हणतो, ती कमी होते. आणि याच्या उलटही तसंच होतं. गणिताचा साधा नियम आहे, जेव्हा बॉन्ड्सच्या किमती घसरतात तेव्हा त्यांचं यील्ड वाढतं. आणि साहजिकच हे वाढलेलं यील्ड जागतिक गुंतवणूकदारांना आपल्याकडे जास्त आकर्षित करतं. आता तुम्ही म्हणाल, याचा भारतावर काय परिणाम होतो? तर हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. जर अमेरिकेच्या आक्रमक धोरणामुळे तिथलं यील्ड वाढलं तर जागतिक गुंतवणूकदार भारतासारख्या उदयमुख बाजारांमधून आपला पैसा काढून घेतात आणि अमेरिकेत गुंतवतात. या भांडवल गळतीमुळे डॉलरच्या तुलनेत आपला भारतीय रुपया कमकुवत होतो. जागतिक अर्थव्यवस्थेच्या गुंतागुंतीतून आता आपण देशाच्या अंतर्गत सुरक्षेकडे आणि तंत्रज्ञानाकडे येऊया. एकीकडे जुन्या खटल्यांमधील पुराव्यांची आव्हानं आहेत, तर दुसरीकडे गुन्हेगारी रोखण्यासाठी अत्याधुनिक डिजिटल साधनांचा वापर होतोय. अलीकडे डिजिटल अरेस्टच्या नावाखाली सायबर फसवणुकीचे प्रकार खूप वाढलेत, बरोबर? यावर उपाय म्हणून CBIने अभय नावाची एक अत्याधुनिक यंत्रणा आणली आहे. हे एक रिअल टाईम टूल आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुम्हाला आलेली नोटीस खरी आहे की खोटी हे OTPद्वारे लगेच तपासून पाहू शकता. डीप फेक आणि अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी हे एक मोठं पाऊल आहे. पण दुसरीकडे आपली न्यायव्यवस्था आणि तपास यंत्रणांसमोरची आव्हानं किती मोठी आहेत हे 2010च्या ताडमेटला प्रकरणावरून समोर येतं. या भयंकर नक्षलवादी हल्ल्यात CRPFचे 75 जवान शहीद झाले होते. मात्र भौगोलिक आव्हाने आणि साक्षीदारांवरील प्रचंड दबावामुळे सबळ पुराव्यांची जुळवाजुळव होऊ शकली नाही आणि परिणामी आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. तपास यंत्रणांसाठी हे एक अतिशय क्लिष्ट वास्तव आहे. चला आता आपण जागतिक भूगोलावर एक नजर टाकूया. जगातल्या व्यापाराचे काही मार्ग इतके नाजूक आहेत की तिथे थोडी जरी गडबड झाली तरी संपूर्ण जगाची पुरवठा साखळी कोलमडू शकते. यातलंच एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे बाब-अल मंदेबची सामुद्रधुनी. याला अनेकदा गेट ऑफ टीयर्स असंही म्हणतात. विचार करा, हा मार्ग फक्त 26 किलोमीटर रुंद आहे, पण इथूनच जागतिक व्यापाराचा एक खूप मोठा हिस्सा पार होतो. म्हणूनच या भागात एखादी प्रादेशिक नाकेबंदी झाली तर त्याचा फटका संपूर्ण जगाला बसतो.
आणि याहीपेक्षा आणखी पूर्वेकडे गेलो तर मलक्काची सामुद्रधुनी लागते. ही तर त्याहूनही अरुंद आहे, म्हणजे केवळ 2.8 किलोमीटर रुंद. पण हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर यांना जोडणारी ही खऱ्या अर्थाने जगाची एक अत्यंत महत्त्वाची व्यापारवाहिनी आहे. तणाव फक्त समुद्रातच नाहीये बरं का. आफ्रिकेत जमिनीवरही संघर्ष सुरूच आहे. दक्षिण सुदानच्या सीमेवरील सुदानच्या दक्षिण कोर्डोफन जिल्ह्यात नुकतेच ड्रोन हल्ले झाले. आधुनिक युद्धाचं स्वरूप कसं बदलत चाललंय आणि रिमोट युद्धपद्धती किती वेगाने वाढत आहे याचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे. आणि आता शेवटी भूराजकीय प्रश्नांवरून थोडं लक्ष वळवून एका अतिशय तातडीच्या आणि महत्त्वाच्या जागतिक आरोग्य समस्येचा आपण आढावा घेऊया. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHOने आफ्रिका खंडात विशेषतः डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि युगांडा येथे इबोलाची गंभीर आणीबाणी घोषित केली आहे. हा एक झुनॉटिक विषाणू आहे, म्हणजे तो नैसर्गिकरित्या फळवट वाघूळ आणि काही विशिष्ट प्राण्यांमधून माणसात पसरतो. या विषाणूबाबत सर्वात चिंतेची बाब म्हणजे हा अत्यंत प्राणघातक आहे आणि यावर सध्या कोणतीही 100% मान्यताप्राप्त लस उपलब्ध नाही. पण यात एकच दिलासा देणारी गोष्ट म्हणजे हा आजार फक्त शरीरातील द्रवांच्या थेट संपर्कातूनच पसरतो. तो कोरोनासारखा हवेतून पसरत नाही. तर आज आपण अमेरिकेचं आर्थिक धोरण, आंतरराष्ट्रीय व्यापार मार्ग आणि आफ्रिकेतल्या आरोग्य आणीबाणीपर्यंत अनेक गोष्टी पाहिल्या. यावरून एक गोष्ट नक्की स्पष्ट होते की आजचं जग एकमेकांशी किती गुंतागुंतीने जोडलेलं आहे. पण या सगळ्या माहितीचं तुमचं आकलन किती पक्कं झालंय? चला तर मग हेच तपासण्यासाठी सराव चाचणीला सुरुवात करूया. पाहूया तुम्हाला यातलं किती आठवतंय.